Good morning, guys. In the previous lecture, that is the lecture number 11, we will complete our second unit. Now we start our third unit. Today we will start the unit 3, whose name is Limit and Continuity. आज आपण थर्ड युनिट सुरू करू, ज्याचं नाव आहे लिमिट अँड कंटिन्युटी. इन दिस लेक्चर वी विल स्टडी द फॉलोइंग पॉईंट्स. आपण या लेक्चरमध्ये खालील पॉईंट शिकू. कोणते आहेत ते बघून घ्या. फर्स्ट आहे फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन. सेकंड पॉईंट आहे लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन. त्यानंतर कंटिन्युटी ॲट अ पॉईंट एक्स नॉट कॉमा वाय नॉट. एक्स नॉट कॉमा वाय नॉटवरती कंटिन्युटी ॲट अ पॉईंट एक्स नॉट कॉमा वाय नॉट याची डेफिनेशन. त्यानंतर ते या तीन डेफिनेशनवरती काही बेस एक्झाम्पल बघू. त्यानंतर आपण बघणार आहे युनिकनेस थेरम. ठीक आहे, चला तर आपण आपलं लेक्चर सुरू करू. बघा, फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन. फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन काय सांगते बघा. इन जनरल एफ इज कॉल्ड अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल एक्स अँड वाय if f has a definite value for every point that is x comma y, and this is expressed as z equals to f of x comma y. the number x and y, हे जे आतमध्ये x and y दिसत आहे तुम्हाला, या x and y ला आपण म्हणत असतो इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि या z ला म्हणत असतो आपण डिपेंडंट व्हेरिएबल. बघा, z ची व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे. z ची व्हॅल्यू या फंक्शनवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे. फंक्शनवरती डिपेंड आहे. त्यामुळे आपण z ला म्हटलं इथे डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स अँड वाय काय आहे, कोणत्याच व्हॅल्यूवरती डिपेंड नाही आहे, त्यामुळे त्याला म्हटलं आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे. फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन पुन्हा एकदा रीड करतो, लक्ष द्या. इन जनरल एफ इज कॉल्ड अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल एक्स अँड वाय इफ एफ हॅज अ डिफायनेट व्हॅल्यू फॉर एव्हरी पॉईंट दॅट इज एक्स कॉमा वाय. अँड यालाच आपण कसं एक्सप्रेस करतो, याला आपण एक्सप्रेस करतो झेड इक्वल्स टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय. यामधला झेड काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक्स आणि वाय काय आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघा. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला बघायची आहे लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन काय आहे. लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय बी अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल डिफाईन ओव्हर अ रिजन डी ऑफ एक्स वाय प्लेन. लेट पी नॉट ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट बी अ इंटेरियर पॉईंट ऑफ डी. डी मधला एखादा पॉईंट आहे तो इंटेरियर पॉईंट. देन अ रियल नंबर यल इज कॉल्ड अ लिमिट ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय ॲज एक्स कॉमा वाय टेन्स टू एक्स नॉट कॉमा वाय नॉट. इफ फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 इज लेस दॅन मॉड ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एक्स नॉट कॉमा वाय नॉट मॉड कम्प्लीट लेस दॅन डेल्टा. इट इम्प्लाइज दॅट f of x comma y minus l is less than epsilon. It is written as, it is also can be written as limit x comma y tends to x naught comma y naught f of x y equals to l. आणि यालाच आपण और वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो. लिमिट x टेन्स टू x नॉट y टेन्स टू y नॉट f of x comma y equals to l. पुन्हा एकदा रीड करतो. लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन. टू व्हेरिएबल म्हणजे इथे दोन व्हेरिएबल असायला पाहिजे. इफ f of x comma y be a function of two variable define over a region d of xy plane. f of x comma y हे एक फंक्शन आपण डिफाईन करतो रिजन डी वरती. रिजन डी कुठे आहे पण एक्स वाय प्लेनमध्ये आहे. कुठे आहे तुमचा रिजन डी, एक्स वाय प्लेनमध्ये आहे. लेट पी नॉट ज्याचे कॉर्डिनेट्स आहे एक्स नॉट कॉमा वाय नॉट. एक पी नॉट पॉईंट कन्सिडर केला आपण डीमध्ये, रिजन डीमध्ये एक पी नॉट पॉईंट कन्सिडर केला. लेट पी नॉट ज्याचे कॉर्डिनेट्स काय एक्स नॉट कॉमा y naught be an interior point of D. Then the real number L is called a limit of function of f of x comma y as x comma y tends to x naught comma y naught. यालाच बाय डेफिनेशन कसं लिहू शकतो आपण. फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 इज लेस दॅन मॉड ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एक्स नॉट कॉमा वाय नॉट इज लेस दॅन डेल्टा. इट इम्प्लाइज दॅट mod of f of x comma y minus l is less than epsilon, and it is written as limit x comma y tends to x naught comma y naught f of x y equals to l. याला फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण लिमिट x टेन्स टू x नॉट y टेन्स टू y नॉट f of x y equals to l. ही झाली आपली लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलची डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे कंटिन्युटी ॲट अ पॉईंट एक्स नॉट कॉमा
वाय नॉटची डेफिनेशन. कशाची डेफिनेशन बघू आता आपण बघणार आहे कंटिन्युइटी ॲट अ पॉईंट एक्स नॉट कॉमा वाय नॉटची डेफिनेशन. चला लक्ष द्या. अ फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज सेड टू बी अ कंटिन्युअस ॲट अ पॉईंट एक्स नॉट कॉमा वाय नॉट इफ फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 there exists delta is greater than 0 such that mod of x comma y minus x naught comma y naught mod complete less than delta. It implies that mod of x comma y minus mod of f of x comma y minus f of x naught comma y naught less than epsilon. काय म्हणते कंटिन्युटी ॲट अ पॉईंटची डेफिनेशन. अ फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा इज सेट टू बी अ कंटिन्युअस. हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स कॉमा वाय याला आपण कंटिन्युअस म्हणू कोणत्या पॉईंटवरती एक्स नॉट कॉमा वाय नॉट पॉईंटवरती, किंवा म्हणू जर तो ही डेफिनेशन काय करते सॅटिस्फाय करत असेल. म्हणजे काय सॅटिस्फाय करत असेल, ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तेव्हा त्या फंक्शनला काय म्हणू कंटिन्युअस आहे. कोणत्या पॉईंटवरती कंटिन्युअस आहे एक्स नॉट कॉमा वाय नॉट या पॉईंटवरती कंटिन्युअस आहे. पुन्हा एकदा करतो डेफिनेशन. अ फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज सेड टू बी अ कंटिन्युअस. फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वायला आपण कंटिन्युअस म्हणू ॲट अ पॉईंट एक्स नॉट कॉमा वाय नॉटवरती. एक्स नॉट कॉमा वाय नॉटवरती आपण एफ ऑफ एक्स कॉमा वायला काय म्हणू कंटिन्युअस म्हणू. इफ जर त्याने ही जर कंडिशन सॅटिस्फाय केली तर कोणती कंडिशन आहे ती. फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट mod of x comma y minus x naught comma y naught is less than delta. It implies that mod of f of x comma y minus f of x naught comma y naught is less than epsilon. It can be written as limit x comma y tends to x naught y naught f of x y equals to f of x naught y naught असं मिळायला पाहिजे. ठीक आहे. यालाच आपण असं लिहू शकतो लिमिट p टेन्स टू p नॉट एक्स नॉट कॉमा वाय नॉट कशाचे कॉर्डिनेट्स घेतले ते आपण याच्या आधीच्या डेफिनेशनमध्ये पी नॉटचे कॉर्डिनेट्स घेतले होते आणि एक्स वाय कशाचे कॉर्डिनेट्स होतील मग पीचे कॉर्डिनेट्स होतील. तर यामुळे आपण लिहू शकतो लिमिट पी टेन्स टू पी नॉट एफ ऑफ पी इक्वल्स टू एफ ऑफ पी नॉट. लक्षात आली असेल कंटिन्युटी ॲट अ पॉईंटची डेफिनेशन. सिम्पल लक्ष ठेवा फक्त की जर एखादा फंक्शन एक्स नॉट कॉमा वाय नॉटवरती कंटिन्युअस व्हायचं असेल तर त्या फंक्शनने ही डेफिनेशन काय करायला पाहिजे सॅटिस्फाय करायला पाहिजे. ठीक आहे. आता बघू आपण एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल म्हटलं युझिंग द इप्सिलॉन डेल्टा टेक्निक ऑफ लिमिट प्रूव्ह दॅट फर्स्ट लिमिट एक्स कॉमा वाय टेन्स टू 4 कॉमा मायनस 1 फंक्शन दिलं आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 14. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला लिमिट एक्स कॉमा वाय टेन्स टू 4 कॉमा मायनस 1 3x मायनस 2y इक्वल्स टू 14 प्रूव्ह करायचं आहे विथ द हेल्प ऑफ अल्फा डेल्टा टेक्निकच्या मदतीने. ठीक आहे. चला तर solution. Let epsilon is greater than 0. Epsilon is greater than 0. To find the delta is greater than 0 such that 0 is less than mod of x comma y minus 4 comma minus 1 less than delta. It implies that 3x minus 2y minus 14 less than epsilon. कशावरून लिहिलं आहे आपण डेफिनेशनवरून लिहिलं. कशाच्या डेफिनेशनवरून लिहिलं लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलच्या डेफिनेशनवरून लिहिलं. ठीक आहे. By the definition of limit of function of two variable, we can write 0 is less than mod of xy minus 4 comma minus 1 is less than delta. It implies that 3x minus 2y minus 14 is less than epsilon. With the help of by definition of कशाची limit of function of two variable. Limit of function of two variable च्या डेफिनेशनवरून आपण हे लिहिलं आहे. यावरून आपल्याला काय मिळेल मग वी हॅव मॉड ऑफ एक्स कॉमा वाय मायनस 4 कॉमा मायनस 1 इज लेस दॅन डेल्टा. यावरून आपण लिहू शकतो मॉड ऑफ एक्स मायनस 4 इज लेस दॅन डेल्टा. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. आणि यावरूनच आपण लिहू शकतो मॉड ऑफ वाय प्लस 1 इज लेस दॅन डेल्टा. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. होप सो इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आहे कन्सिडर मॉड ऑफ 3x मायनस 2y मायनस 14 इक्वल्स टू. याला सॉल्व करा काय मिळेल 3x मायनस 12 मायनस 2y मायनस 2. या 14ला आपण दोन संख्यामध्ये डिवाईड केलं. मायनस 14ला आपण मायनस 12 मायनस 2 लिहिलं. मायनस 3x मायनस 12 मायनस 2y मायनस 2. इथून काय कॉमन निघेल मग या दोन टर्ममधून
या फर्स्ट टू टर्ममधून कॉमन निघेल तुमचा 3. तर 3 कॉमन काढल्यानंतर आपल्याला उरेल ब्रॅकेटमध्ये x-4 मायनस या लास्ट 2 टर्ममधून काय कॉमन निघेल 2 कॉमन निघेल. इथून 2 कॉमन काढल्यानंतर राहील आपला y+1 म्हणजे काय टर्म आली आपली पूर्ण मॉड ऑफ 3 × x-4 मायनस 2 × y+1 मॉड कंप्लीट. जर मॉड आपण इथून सेपरेट केला तर आपल्याला इथे लेस दॅन ऑर इक्वल्स टू साईन मिळेल. ठीक आहे, इक्वल्स टू कन्वर्ट होऊन जाईल तुमचा लेस दॅन ऑर इक्वल्स टू मध्ये. ठीक आहे, तर काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेप मग लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 × मॉड सेपरेट करते आपण. ठीक आहे, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 × मॉड ऑफ x-4 प्लस 2 × मॉड ऑफ y+1. जेव्हा आपण मॉड सेपरेट करतो तर ये मायनसची टर्म आहे, कोणती पण मायनसची टर्म असेल ती मॉडमध्ये असेल तर मॉडच्या बाहेर गेल्यानंतर ती पॉझिटिव्ह होऊन जाते. काय होऊन जाते, मॉडच्या बाहेर गेल्यानंतर पॉझिटिव्ह होऊन जाते. त्यामुळे आपल्याला इथे मिळते लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 × मॉड ऑफ x-4 प्लस 2 × मॉड ऑफ y+1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू x-4ला आपण काय घेतलं होतं, डेल्टा घेतला होता. काय घेतला होता, डेल्टा घेतला होता इक्वेशन नंबर 1 मध्ये. त्यामुळे 3 × x-4ला आपण डेल्टा ठेवला प्लस 2 × y+1ला पण आपण डेल्टा लिहिला होता फ्रॉम इक्वेशन नंबर 2. देअरफॉर आपल्याकडे काय आलं नेक्स्ट स्टेप 3 डेल्टा प्लस 2 डेल्टा फ्रॉम बाय 1 and 2 वरून लिहू शकतो आपण हे. आणि 3 डेल्टा प्लस 2 डेल्टा इक्वल्स टू 5 डेल्टा म्हणजे काय मिळालं आपल्याला मॉड ऑफ 3x - 2y - 14 इज लेस दॅन 5 डेल्टा. चुजिंग डेल्टा इक्वल्स टू ε/5 या डेल्टाची व्हॅल्यू ε/5 ही कन्सिडर करायची. ठीक आहे, तर काय मिळेल आपल्याला मॉड ऑफ 3x - 2y - 14 इज लेस दॅन 5 × डेल्टाची व्हॅल्यू काय कन्सिडर केली होती ε/5. ε/5 कन्सिडर ठेवली व्हॅल्यू 5/5 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन काय झाला कॅन्सल झाला. तर काय मिळेल तुम्हाला मॉड ऑफ 3x - 2y - 14 इज लेस दॅन ε. आणि हेच आपल्याला काय आणायचं होतं. दस फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा इज इक्वल्स टू ε/5 इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 इज लेस दॅन मॉड ऑफ x, y - x0, y0 लेस दॅन डेल्टा. इट इम्प्लाइज दॅट 3x - 2y - 14 इज लेस दॅन इप्सिलॉन इज ट्रू आहे. म्हणजे यांनी काय केलं आहे या एक्झाम्पलने ही डेफिनेशन सॅटिस्फाय केली आहे. देअरफॉर आपण लिहितो लिमिट x, y टेन्स टू 4, -1 3x - 2y इक्वल्स टू 14 इज व्हेरीफाईड. ठीक आहे, झालं आपल्या इथे फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेमवरती जाऊ. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेलं आहे आपल्याला. वेट, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे लिमिट x, y टेन्स टू 1, 2 3x + 7y इक्वल्स टू 17. बघा समजतं का, तर आधीच्या प्रॉब्लेम सारखंच आहे, काहीच चेंजेस नाही. चला तर सोल्युशन बघू. लेट इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 टू फाइंड डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 is less than mod of x, y - 1, 2 less than delta. It implies that mod of 3x + 7y - 17 is less than epsilon. आपल्याला काय बघायचं इथे, ही कंडिशन आहे. हे जर आपल्याला दिलं आहे यांनी काय सॅटिस्फाय करायला पाहिजे, यांनी डेफिनेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलची. कशाची डेफिनेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलची डेफिनेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर तेच आपण बघतोय. तर त्यामुळे आपण कन्सिडर केला इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 टू फाइंड डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 इज लेस दॅन मॉड ऑफ x, y - 1, 2 लेस दॅन डेल्टा. इट इम्प्लाइज मॉड ऑफ 3x + 7y - 17 इज लेस दॅन इप्सिलॉन. कशावरून लिहिलं आपण हे, फ्रॉम द लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल. लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल या डेफिनेशनवर लिहिलं. फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल या डेफिनेशनवर आपण हे लिहू शकतो. कन्सिडर करायचा मॉड ऑफ x - y - 1, 2 लेस दॅन डेल्टा. आणि यावरून काय लिहू शकतो आपण x - 1 इज लेस दॅन डेल्टा अँड y - 2 इज लेस दॅन डेल्टा. त्याला दिले इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. त्यानंतर कन्सिडर करायचं मॉड ऑफ
3x plus 7y minus 17 is equals to mod of 3x plus 7y minus 17. इट इम्प्लाईज सॉल्व करा. काय मिळेल मग बघा, 3x प्लस 7y आणि मायनस 17ला आपण डिवाईड केलं -3 -14 मध्ये. ठीक आहे, तर याला आपण लिहू शकतो मॉड ऑफ 3x मायनस 3 प्लस 7y मायनस 14. या 3x मायनस 3 मधून कॉमन काय निघेल तुमचा, 3 कॉमन निघेल. काढला 3 कॉमन, काय मिळालं मग आपल्याला 3 × x मायनस 1. आणि 7y मायनस 14 मधून कॉमन काय निघेल तुमचा, 7 कॉमन निघेल. 7 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं तुमच्याकडे, y मायनस 2 राहिला. तर काय आली आपली पूर्ण टर्म आली आपली मॉड ऑफ 3 × x मायनस 1 प्लस 7 × y मायनस 2. आता चला आपण मॉड सेपरेट करू. जेव्हा आपण मॉड सेपरेट करू तेव्हा ही जी इक्वल्स टूची साईन आहे, ही इक्वल्स टूची साईन तुमची कन्वर्ट होते लेस दॅन ऑर इक्वल्स टू मध्ये. देन लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3 × x मायनस 1 प्लस 7 × y मायनस 2. आणि x मायनस 1ला काय कन्सिडर केलं आपण, x मायनस 1ला आपण कन्सिडर केलं लेस दॅन डेल्टा आणि y मायनस 2ला पण आपण कन्सिडर केलं लेस दॅन डेल्टा. फ्रॉम 1 and 2 वरून आपण काय लिहू शकतो, मग फ्रॉम 1 and 2 वरून लिहू शकतो आपण धिस इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू लेस दॅन 3 डेल्टा प्लस 7 डेल्टा. आणि 3 डेल्टा प्लस 7 डेल्टा किती होतो, 10 डेल्टा. काय आली आपल्याकडे व्हॅल्यू मग, मॉड ऑफ 3x प्लस 7y मायनस 17 इज लेस दॅन 10 डेल्टा. आणि डेल्टाची व्हॅल्यू आपण चूज करू ε/10. डेल्टाची व्हॅल्यू जर ε/10 चूज केली आणि ती जर आपण पुट केली तर आपल्याला व्हॅल्यू मिळते mod of 3x plus 7y minus 17 is less than epsilon. Thus for every epsilon is greater than 0 there exists a delta ε/10 is greater than 0 such that 0 is less than mod of x comma y minus 1 comma 2 is less than delta. It implies mod of 3x plus 7y minus 17 is true. आणि यावरून आपण लिहू शकतो लिमिट x comma y tends to 1 comma 2 3x plus 7y equals to 17 is verified. ठीक आहे, इथे आपला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम पण संपला. त्यानंतर येऊ आपण थर्ड नंबरवरती. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे आपला थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे आपला लिमिट x comma y tends to 1 comma 1 x square plus 2y equals to 3. यावरून काय काढायचे आपल्याला, डेल्टाची व्हॅल्यू काढायची. प्रॉब्लेम काय सांगते आपल्याला, सॅटिस्फाय करते. म्हणजे काय सॅटिस्फाय करते म्हणते, लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलची डेफिनेशन आणि त्याच्यावरून आपल्याला काढायची आहे डेल्टाची व्हॅल्यू. ठीक आहे, कशाची व्हॅल्यू काढायची आहे, डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे. चला तर मग प्रॉब्लेम सॉल्व करू. लेट इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 टू फाइंड अ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट. काय मिळेल, बाय द डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलच्या for every epsilon is greater than 0 there exists delta is greater than 0 such that 0 is less than mod of x comma y minus 1 comma 1 is less than delta. It implies that mod of x square plus 2y minus 3 is less than epsilon. Let we consider mod of x comma y minus 1 comma 1 is less than delta. काय कन्सिडर करू आपण, x comma y minus 1 comma 1 is less than delta कन्सिडर करू. ठीक आहे, आणि यावरून काय लिहिता येईल मग आपल्याला, यावरून लिहिता येईल x मायनस 1 इज लेस दॅन डेल्टा आणि y मायनस 1 इज लेस दॅन डेल्टा. दिला आपण मॉड ऑफ x मायनस 1 इज लेस दॅन डेल्टा, याला दिलं इक्वेशन नंबर 1. आणि y मायनस डेल्टा मॉड ऑफ y मायनस 1 डेल्टा मॉड ऑफ y मायनस 1 इज लेस दॅन डेल्टा, या दिलं आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण कन्सिडर करू ही टर्म x स्क्वेअर मॉड ऑफ x स्क्वेअर प्लस 2y मायनस 3. आता या -3ला -1 -2 मध्ये डिवाइड करायचं. तर काय मिळेल मग नेक्स्ट टर्म आपल्याला, नेक्स्ट टर्म मिळेल मॉड ऑफ x स्क्वेअर प्लस 2y -1 -2. नेक्स्ट स्टेप मिळेल x स्क्वेअर -1 प्लस 2y -2. करा सॉल्व, x प्लस 1 इंटू x मायनस 1 मायनस 2 इंटू y मायनस 2. म्हणजेच बघा काय मिळालं आपल्याला, इथे लक्षात आहे x स्क्वेअर प्लस 2y -1 -2 असं लिहिलं होतं बरोबर. याला लिहू शकतो आपण x स्क्वेअर -1 प्लस 2y -2 असं लिहू शकतो. ठीक आहे, आता x स्क्वेअर -1ला आपण कसं लिहू शकतो, x स्क्वेअर -1 स्क्वेअर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a मायनस बी a प्लस बी असा फॉर्म्युला असतो बरोबर. त्या x स्क्वेअर -1ला काय लिहू शकतो आपण, त्याला लिहू शकतो x -1
एक्स प्लस वन, ठीक आहे. आणि 2y मायनस 2ला आपण जर 2 कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील फक्त y मायनस 1. तेच आपण इथे लिहिलेलं आहे एक्स प्लस वन इंटू एक्स मायनस 1 मायनस 2 कॉमन काढला आतमध्ये राहिला y मायनस 1. काय राहिला आतमध्ये y मायनस 1. आता आपण मॉड सेपरेट जर केले तर इक्वल्स टू साईन कशात कन्वर्ट होईल, लेस दॅन ऑर इक्वल्स टू मध्ये कन्वर्ट होईल. लेस दॅन ऑर इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स प्लस वन, सॉरी एक्स प्लस वन मॉड ऑफ एक्स प्लस एक्स मायनस 1 प्लस 2 इंटू वाय मायनस 1. पण आता एक्स मायनस 1 आणि वाय मायनस 1ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. एक्स मायनस 1ची व्हॅल्यू पुट केली लेस दॅन डेल्टा आणि वाय मायनस 1ची व्हॅल्यू पुट केली आपण लेस दॅन डेल्टा. तर काय आलं आपल्याकडे इक्वेशन, mod of x square plus 2y minus 3 is less than x plus 1 into delta plus 2 into delta. याला दिलं आपण इक्वेशन नंबर 3. We have by equation 1 वरून काय लिहू शकतो आपण, mod of x minus 1 is less than delta. So choosing delta is equals to 1. डेल्टा जर आपण 1 चूज केला तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल, x एकदा मिळेल आपल्याला x इज ग्रेटर दॅन 0 मिळेल आणि x लेस दॅन 2 मिळेल. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली x ची, x इज लेस दॅन 2. ॲडिंग 1 टू बोथ साईड, एक ॲड जर केला तर आपल्याला मिळेल x प्लस 1 इज लेस दॅन 3. आणि युझिंग 4 इन इक्वेशन 3, हे जर इक्वेशन x प्लस 1 इज लेस दॅन 3 आपण लेस दॅन 3 आपण इक्वेशन 3 मध्ये जर यूज केलं तर काय मिळेल आपल्याला, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2y मायनस 3 इज लेस दॅन, या x प्लस 1ची व्हॅल्यू ठेवली आपण 3 डेल्टा प्लस 2 डेल्टा. आणि 3 डेल्टा प्लस 2 डेल्टा म्हणजे होतं 5 डेल्टा. म्हणजे व्हॅल्यू आली आपली एक्स स्क्वेअर प्लस 2y मायनस 3 इज लेस दॅन 5 डेल्टा. म्हणजे काय मिळालं आपल्याला, मग आपल्याला मिळालं होतं हे काय मिळालं होतं, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2y मायनस 3 इज लेस दॅन 5 डेल्टा. नाव वे चूजिंग डेल्टा इक्वल्स टू इप्सिलॉन बाय 5. डेल्टाची व्हॅल्यू इप्सिलॉन बाय 5 आपण चूज करू, पुट करा. मग डेल्टाची व्हॅल्यू इप्सिलॉन बाय 5 मागच्या इक्वेशनमध्ये काय मिळेल, मग मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2y मायनस 3 इज लेस दॅन 5 इंटू इप्सिलॉन बाय 5. हा जर 5 तुम्ही कॅन्सल केला, ठीक आहे, तर काय मिळेल तुम्हाला, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2y मायनस 3 इज लेस दॅन इप्सिलॉन. यावरूनच आपण लिहू शकतो, दस फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ डेल्टा विच इम्प्लाइज 1 comma epsilon by 5 is greater than 0 such that mod of x comma y minus 1 comma 1 is less than delta. It implies that x square plus 2y minus 3 is less than epsilon. आणि यालाच आपण लिहू शकत असतो, लिमिट x comma y tends to x naught comma y naught x square plus 2y equals to 3 is true. Therefore limit x comma y tends to 1 comma 1 एक्स स्क्वेअर प्लस 2y इक्वल्स टू 3 इज व्हेरीफाईड. इथे तुमचे प्रॉब्लेम संपले. आता आपण बघू थेरम. काय बघू आता आपण, थेरम बघू, ठीक आहे. थेरम बघू आता आपण. बघा थेरम काय म्हणते आपला, थेरम म्हणते स्टेटमेंट. बघा थेरमचं काय म्हणते, थेरमचं स्टेटमेंट, प्रूव्ह दॅट इफ द लिमिट ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय as x comma y tends to x naught comma y naught exists, then it is unique. जर फंक्शन f of x comma y चं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ते लिमिट कसं असलं पाहिजे, युनिक असलं पाहिजे म्हणते. काय म्हणते थेरम, थेरम म्हणते जर एखाद्या फंक्शनचं f of x comma y या फंक्शनचं जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ते लिमिट युनिक असलं पाहिजे म्हणते. चला तर आपण आता प्रूफ करू. सपोज इफ देर एक्झिस्ट अ टू लिमिट ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय, आपण काय करू, 2 लिमिट आहे म्हणून असं कन्सिडर करू. या फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वायला 2 लिमिट आहे म्हणून कन्सिडर करू, ठीक आहे. 2 लिमिट कोणकोणते कन्सिडर करू, L1 आणि L2 अशा 2 लिमिट आहे म्हणून कन्सिडर करू. तर लिहू, सपोज ऑफ देर एक्झिस्ट अ टू लिमिट ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय ॲज L1 अँड L2. तर त्यावरून आपण काय लिहू शकतो, लिमिट एक्स कॉमा वाय, याला आपण असं पण लिहू शकतो, लिमिट एक्स कॉमा वाय टेन्स टू एक्स नॉट कॉमा वाय नॉट एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू L1 आपण असं पण लिहू शकतो. किंवा लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट वाय टेन्स टू वाय नॉट एफ ऑफ एक्स वाय इक्वल्स टू L1. एकदा लिमिट घेतला आपण L1, त्यानंतर लिमिट कन्सिडर केलं आहे आपण L2. म्हणजे फंक्शन एफ ऑफ एक्स वायचं लिमिट L2 पण हे काय लिमिट आहे, त्यामुळे त्याला पण लिहावं लागेल. लिमिट एक्स टेन्स टू एक्स नॉट y tends to y naught
एफ ऑफ एक्स वाय इक्वल्स टू L2 आहे. नाव हॅव टू प्रूव्ह दॅट. आता आपल्याला प्रूव्ह करावं लागेल L1 हे L2 कोणी वेगळे नसून ते काय आहे, एकच आहे म्हणून. ठीक आहे. लेट अस सपोज दॅट L1 इज नॉट इक्वल्स टू L2. आपण एक कॉन्ट्राडिक्शनने प्रूव्ह करू. आपल्याला प्रूव्ह करायचं L1 इक्वल्स टू L2, पण कॉन्ट्राडिक्ट काय करावं लागेल आपल्याला, कॉन्ट्राडिक्ट करावं लागेल की L1 आणि L2 काय आहे, वेगवेगळे आहे, म्हणजे ते इक्वल नाही आहे. ठीक आहे. लेट अस सपोज दॅट L1 इज नॉट इक्वल्स टू L2. यावरून काय मिळेल मग, L1 मायनस L2 इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे या दोघांचा डिफरन्स आपल्याला 0 मिळणार नाही, काहीतरी व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. म्हणजेच याला आपण लिहू शकतो मॉड ऑफ L1 मायनस L2 इज नॉट इक्वल्स टू 0. Let epsilon be the sufficiently small positive number such that mod of L1 minus L2 is greater than epsilon. याला दिला आपण इक्वेशन नंबर A. इप्सिलॉन कन्सिडर केला आपण अशी एखादी स्मॉल व्हॅल्यू जी L1 मायनस L2 च्या डिफरन्सपेक्षा कशी असेल, लहान असेल. कशी असेल, L1 मायनस L2 च्या डिफरन्सपेक्षा लहान असेल. तर आपण काय लिहिलंय, mod of L1 minus L2 is greater than epsilon. Now we have limit x tends to x naught, y tends to y naught, f of x, y is equals to L1 आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर याला आपण काय लिहू शकतो, बाय डेफिनेशन. याला आपण बाय डेफिनेशन लिहू शकतो, फॉर एव्हरी epsilon by 2 is greater than 0 there exists a delta 1 is greater than 0 such that 0 is less than mod of x, y minus x naught, y naught is less than delta 1. It implies mod of f of x, y minus L1 is less than epsilon by 2. याला दिलं आपण इक्वेशन नंबर 1. आणि कोणत्याच्या डेफिनेशनवरून लिहिलं, हे आपण लिहिलं लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलच्या डेफिनेशनवरून. ऑल्सो वी हॅव, आपल्याजवळ आणखी काय आहे, आपल्याकडे आहे लिमिट x टेन्स टू x नॉट, y टेन्स टू y नॉट, f ऑफ x, y ची लिमिट दुसरी पण आहे L2 म्हटलं आहे आपण तिला पण आपण बाय डेफिनेशन लिहू शकतो. बाय डेफिनेशन लिहू शकतो तिला आपण, फॉर एव्हरी epsilon by 2 is greater than 0 there exists delta 2 is greater than 0 such that 0 is less than mod of x, y minus x naught, y naught is less than delta 2. It implies f of x, y minus L2 is less than epsilon by 2. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. हे पण लिहिलं आपण लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलच्या डेफिनेशनवरून. ठीक आहे. नाव कन्सिडर करा चूजिंग डेल्टा इक्वल्स टू डेल्टा 1, डेल्टा 2. बघा इथे डेल्टा 2 आहे, इथे डेल्टा 1 आहे, पण आपल्याला फक्त डेल्टा पाहिजे आहे. त्यामुळे या डेल्टा 1 आणि डेल्टा 2 ची काय घ्यायची, मिनिमम व्हॅल्यू घ्यायची. चूजिंग डेल्टा इक्वल्स टू मिनिमम ऑफ डेल्टा 1, डेल्टा 2. तर कन्सिडर करा मॉड ऑफ L1 मायनस L2 इज इक्वल्स टू L1 प्लस एफ ऑफ एक्स, y मायनस एफ ऑफ एक्स, y मायनस L2. हा एफ ऑफ एक्स, y मायनस एफ ऑफ एक्स, y आपण एक ॲड केला आणि एक सबस्ट्रॅक्ट केला. ठीक आहे. हे कॅन्सल होऊन आपल्याला L1 मायनस L2च मिळेल. ठीक आहे. फक्त आपण त्याला ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केला आहे. देन काय मिळेल मग आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला एफ ऑफ एक्स वाय मायनस L1 प्लस एफ ऑफ एक्स वाय मायनस L2. काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला एफ ऑफ एक्स, वाय मायनस L1 प्लस एफ ऑफ एक्स, वाय मायनस L2 असं मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केला, मॉड सेपरेट केला. जसा मॉड सेपरेट केला ते ही इक्वल्स टूचं साईन कशात कन्वर्ट होईल, लेस दॅन इक्वल्स टू मध्ये कन्वर्ट होईल. लेस दॅन इक्वल्स टू मध्ये जर कन्वर्ट झालं तर मिळेल आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल्स टू मॉड ऑफ एफ ऑफ एक्स, वाय मायनस L1 प्लस मॉड ऑफ एफ ऑफ एक्स, वाय मायनस L2. आता मॉड ऑफ एफ ऑफ एक्स, वाय मायनस L1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे epsilon by 2, लिहिली epsilon by 2. एफ ऑफ एक्स, वाय मायनस L2 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे epsilon by 2. epsilon by 2 प्लस epsilon by 2, 1/2 प्लस 1/2 1 होतो. तसंच epsilon by 2 प्लस epsilon by 2 तुम्हाला epsilon मिळेल. म्हणजेच मॉड ऑफ L1 मायनस L2 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, लेस दॅन epsilon. बट नाव इक्वेशन 3 कॉन्ट्राडिक्ट्स द इक्वेशन ए. हे काय करते, इक्वेशन एला काय करते, कॉन्ट्राडिक्ट करत आहे. कारण की आपण काय कन्सिडर केलं होतं, इप्सिलॉन कशी व्हॅल्यू आहे, L1 मायनस L2च्या डिफरन्सपेक्षा लहान व्हॅल्यू आहे. पण इथे काय मिळत आहे आपल्याला, इप्सिलॉन L1 मायनस L2च्या डिफरन्सपेक्षा मोठी व्हॅल्यू मिळत आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, आपल्याला चुकीचं इक्वेशन मिळालं. म्हणजे आपण जे ॲझ्युम केलं होतं ते काय आहे, चुकीचं आहे. सो फ्रॉम A and 3 वी गेट अवर ॲझम्पशन रॉंग. जे आपण ॲझ्युम केलं होतं ते काय चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण ॲझ्युम केलं होतं L1 हे L2
इक्वल नाही आहेत बा, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो L1 इज इक्वल्स टू L2 इज ट्रू. आणि इथे आपला थेरम प्रूव्ह झाला ना, त्यामुळे आपण लिहू शकतो इफ द लिमिट ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज एक्झिस्ट देन इट इज युनिक. दोन्ही लिमिट कसे आहे ते युनिकच आहे. म्हणजे आपण L1 इक्वल्स टू L1 आणि L2 हे जर दोन लिमिट कन्सिडर केले तर हे दोन्ही काय राहतील तुमचे सारखे राहतील. ठीक आहे, चला टाटा. इथे आपलं पहिलं लेक्चर एंड झाला.